नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिसेंबर महिन्यातील ग्रहमानाचा फायदा कोणत्या 7 राशींना होऊ शकतो याबद्दल माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. डिसेंबर 2024 महिन्यामध्ये जे काही ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानाचा फायदा 7 राशींना होऊ शकतो. म्हणजे त्यांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कुटुंब, आर्थिक आघाडीवर सकारात्मक लाभ मिळू शकतात. पण त्या राशी कोणत्या आहेत ते सांगते ऐका. डिसेंबर महिन्यामध्ये तयार होणाऱ्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमुळे वर्षाचा शेवट हा काही राशींसाठी भाग्यकारक ठरू शकतो आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. डिसेंबर महिना मेष राशीसाठी शुभ असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच कामात चांगले परिणाम मिळतील. तुमच्याबद्दल लोकांच्या मनात असणारा आदर वाढेल. या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीच्या शोधात तुम्ही आहात का? तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते, पण प्रयत्न तुम्हाला जोर लावून करावे लागतील. करिअरमध्ये नवीन संधी सुद्धा मिळू शकते. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी सुद्धा परदेशात जाण्याचा विचार करत असतील आणि त्यांच्या मार्गात जर काही समस्या येत असतील तर त्या समस्या देखील दूर होतील. मालमत्ता खरेदी करण्याचा तुमचा विचार आहे का? तसा विचार तुम्ही करत असाल तर त्याला सुद्धा आकार येऊ शकतो. त्या व्यवहारातून देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो. डिसेंबर महिन्यामध्ये फायदा होणारी दुसरी रास आहे वृषभ रास. डिसेंबर महिन्यात पुढे जाण्याची संधी वृषभ राशीला मिळू शकते. प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल. वर्ष संपण्यापूर्वी परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर तशी संधी मिळू शकते. व्यावसायिक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. जोडीदारासोबत तुमचे जरा वाद होतील, त्यामुळे जोडीदाराबरोबर जरा संयम धरा. जोडीदाराला पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करा, कारण वाद होण्याचं कारण तुम्ही जोडीदाराला वेळ देऊ शकत नाही हे सुद्धा असू शकतं. त्यानंतरची पुढची रास आहे सिंह रास. डिसेंबर महिना सिंह राशीसाठी प्रगती आणि आनंदाने भरलेला असेल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकतं. मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना सुद्धा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. समाजात सिंह राशीच्या लोकांचा मान सन्मान डिसेंबर महिन्यामध्ये वाढू शकतो. व्यापाऱ्यांसाठी विशेषतः परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ निश्चितच चांगला आहे. घरात सुखशांती नांदेल. प्रेम जीवनातही आनंदी आनंद राहील. जोडीदारासोबत चांगले क्षण घालवण्याची संधी तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे. त्यानंतरची रास आहे कन्या रास. डिसेंबर महिना कन्या राशीसाठी यशाचा म्हणावा लागेल, कारण घरात आणि बाहेर दोन्हीकडे सकारात्मक गोष्टी घडतील, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. कोणतेही काम तुम्ही कराल त्याचं कौतुक होईल. या महिन्यात रागावर नियंत्रण ठेवणं मात्र आवश्यक आहे, कारण त्यामुळे तुमच्याबद्दल गैरसमज लोकांमध्ये होऊ शकतो. अविवाहित लोकांना त्यांचा जीवनसाथी मिळू शकतो. उत्पन्नाचं नवीन साधन सुद्धा मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा लाभाची चिन्हे दिसत आहेत. तूळ रास. डिसेंबर महिना तूळ राशीसाठी भाग्यकारक म्हणावा लागेल. नोकरदारांना उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती निश्चितच चांगली राहील. बुद्धिमत्तेने आणि परिश्रमाने तुम्ही मोठी कामं करून दाखवाल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ चांगलाच म्हणावा लागेल. काही चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट तूळ राशीच्या लोकांची होऊ शकते, ज्या गोष्टीची तुम्हाला भविष्यात मदत होईल. कुटुंबात देखील आनंदाचं वातावरण राहील. आता वळूया मकर राशीकडे. 2024 चा शेवट हा मकर राशीसाठी शुभ ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ फलदायी ठरेल. करिअरमध्ये सुद्धा प्रगती होताना दिसेल. कामाच्या संदर्भात केलेला प्रवास फलदायी ठरू शकतो. स्वतःचा व्यवसाय करत असाल तर त्यातही प्रगती होईल. काम पुढे नेण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याचा विचार करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 2024 चा शेवटचा महिनाच नाही तर येणारं 2025 हे वर्ष सुद्धा मकर राशीसाठी काही चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे. कारण मार्च 2025 मध्ये मकर राशीची 7.5 संपणार आहे. त्यामुळे 7.5 वर्षापासून होत असलेला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल. आता वळूया मीन राशीकडे. मीन राशीसाठी डिसेंबर महिन्यात खास म्हणावा लागेल. स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. नोकरीत बदल करण्याचा विचार करणाऱ्यांना सुद्धा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. मुलांशी संबंधित समस्या दूर होतील. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी सुद्धा डिसेंबर महिना चांगलाच म्हणावा लागेल, कारण कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीन राशीची लोक कुठलेही काम करत असू द्या, गृहिणी असू द्या किंवा विद्यार्थी असू द्या, इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. भागीदारीत काम करताय तर तुमचे भागीदाराशी संबंध सुद्धा सुधारतील. सन 2024 संपण्यापूर्वी जाता जाता चांगले क्षण मीन राशीसाठी देऊन जाईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिसेंबर महिन्यातील ग्रहमानाचा फायदा कोणत्या 7 राशींना होऊ शकतो याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.